सर्वांना नमस्कार. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज 30 तारीख आहे आणि 3 तारखेला आपल्या सर्वांची नीटची एक्झाम आहे. आपल्या सर्वांचे हॉल तिकीट्स आपल्या सर्वांना प्राप्त झालेत आणि हॉल तिकीट नंतर एक गोष्ट लक्षात आली आहे की मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात सेंटर त्या ठिकाणी मिळालेले आहेत. 28 सेंटर शहरी भागामध्ये आणि 22 सेंटर हे ग्रामीण भागामध्ये. ग्रामीण भागामध्ये म्हणजे तालुका प्लेसेसला किंवा मोठ्या ठिकाणी दिलेले आहेत. याची जरा माहिती घेतली तर एक लक्षात आलं की ज्या ठिकाणी पूर्वी काही खाजगी संस्था असतील ज्यांच्याकडं बाकीच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या काही सुविधाच्या तक्रारी मागच्या काही काळामध्ये झाल्या असतील किंवा ज्यांच्यावरती डायरेक्ट कंट्रोल त्या ठिकाणी शासनाचं नव्हतं, अशा सेंटरपैकी बरेचसे सेंटर वगळण्याचं काम एनटीएने यावेळेस केलं आणि थोडंसं शहरापासून दूर जरी असेल तरी ज्या ठिकाणी जिम्मेदार अधिकारी आहेत, प्राधिकृत ज्यांना आपण करता येऊ शकतंय अशा ठिकाणी सेंटर दिलेत. त्याच्यामुळे ही विद्यार्थ्यांसाठी जरी अंतराच्या दृष्टीनं थोडीशी गैरसोयीची बाब असली तरी परीक्षेच्या कंडक्शनच्या मुळे ही एक सकारात्मक बाब आहे. दुसरं महत्वाचं की मागच्या काही दिवसांमध्ये पालकांनी जे काही वेगवेगळे निवेदन त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आणि वर्तमानपत्रातल्या जेव्हा आपण बातम्या पाहिल्या काल आजच्या, त्याच्यामध्ये त्या निवेदनांचा परिणाम त्या ठिकाणी दिसून आलाय आणि सर्वच जिल्ह्यांच्या, माझ्या मते 2-3 जिल्ह्यांच्या मी बातम्या वाचल्या, त्या सगळ्या जिल्हाधिकारी महोदयांनी काल त्या संदर्भामध्ये एक मीटिंग होती सर्व इन्व्हिजिलेटर्सची, सर्व केंद्र संचालकांची. त्यांना स्पष्ट आणि कडक सूचना दिलेल्या आहेत की विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची गैरसोय, वेळेची कमतरता किंवा इतर गोष्टींची अडचण गेली नाही पाहिजे, या बाबतीमध्ये आपण काळजी घ्यावी. ही पण एक आपल्यासाठी फार जमेची बाजू आहे. काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये घड्याळाला घेऊन त्या ठिकाणी कन्फ्युजन म्हणा, प्रश्न म्हणा किंवा चिंता म्हणा की आमच्या सेंटरमध्ये घड्याळ असेल का, तर आपण हे समजून घेतलं पाहिजे की एनटीएचे अतिशय स्पष्ट निर्देश आहेत आणि दरवर्षी घड्याळासाठी लागणारा जो खर्च आहे, जनरेटरसाठी लागणारा जो खर्च आहे, किंबहुना हे जे सेंटर थोडे दूर दूर द्यायचं कारण आहे की ज्या ठिकाणी या सगळ्या सुविधा आहेत त्याच ठिकाणी त्यांनी सेंटर अलॉट केलेले आहेत. म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये 99.9% MSCBला आपण कडक सूचना असतात की परीक्षा अत्यंत महत्वाची परीक्षा आहे, त्यामुळं 3 तास या काळामध्ये लाईट गेली नाही पाहिजे याची दक्षता आपण घेणं आवश्यक आहे. त्यामुळं 99.9% तुमची लाईटच जाणार नाही, पण शेवटी निसर्गापुढे कोणाचं काही चालत नाही, तर त्या परिस्थितीमध्ये जनरेटरचा बॅकअप हा एनटीए सगळ्यांना त्या पद्धतीचा निधी देत असते. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी याची काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक सेंटरवरती तुमचे घड्याळ व्यवस्थित असणार आहेत, तुमची बाकीची जी काही सुविधा आहे ती सगळी असणार आहे. करंट इलेक्ट्रिसिटीसाठी पॉवर बॅकअप त्या ठिकाणी जनरेटरचा असणार आहे. त्याच्यामुळे आपण त्या बाबतीमध्ये कुठलाही विचार नकारात्मक करण्याची किंवा त्याची काळजी विद्यार्थ्यांनी करण्याची गरज नाही. त्यामुळे हा विचार मनातून काढून टाका. पुढचं महत्वाचं आहे की जवळपास तुम्ही आतापर्यंत 21 राऊंड्स दिलेले आहेत. प्री फायनल राऊंड असतील, त्याच्या आधीचे 12वीचे राऊंड असतील. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 11वीचे आपले मार्क आणि 12वीच्या मार्क्स मध्ये साधारणतः 40 ते 50 मार्क, कोणाचे 60 मार्क, कोणाचे 10 मार्क कमी झालेत. याचं कारण आहे की 11वीचे पेपर हे 2024च्या पेपरच्या लेवलला काढण्यात आले होते आणि 12वीचे पेपर हे 2025चा जो पेपर आहे, ज्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की फिजिक्स मध्ये JEE ॲडव्हान्सचे प्रश्न असतील किंवा त्याच्यामध्ये काही खूप ट्विस्टेड प्रश्न, लेंदी प्रश्न, टाइम कन्झ्युमिंग प्रश्न, आणि पहिली वेळेस या पेपरनं जे शिकवलं की जे पूर्वी AIPMT मध्ये व्हायचं की सगळा पेपर केला नाही तरी चालतो, आपल्याला जमणारे पूर्ण प्रश्न आपण केले पाहिजे आणि पुढच्या विषयाकडे झालं पाहिजे. आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ज्या काही त्यांनी या संकल्पना केल्या होत्या की आम्ही काय केमिस्ट्री इतक्या वेळात संपवू, बायोलॉजी तितक्या वेळात संपवू आणि फिजिक्सला इतका वेळ देऊ, तर या पद्धतीचे सगळे जे विद्यार्थ्यांचे आराखडे 2025च्या पेपरनं बदलले होते आणि बऱ्याच गोष्टी पण विद्यार्थ्यांना या पेपरनं शिकवल्या की ही स्पर्धा परीक्षा आहे आणि या स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला अशा पद्धतीचं कुठलंही गृहीतक धरून हायपोथेसिस वरती या एक्झाम देता येत नसतात. ती परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर, हातामध्ये पेपर पडल्यानंतर आपल्याला आपली स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी एक 2-5%, 10% आपल्याला वेळेवरती निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळं आपण जोपर्यंत हातामध्ये पेपर पडत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं मनामध्ये अशा प्रकारचे काही आराखडे बांधू नयेत आणि पेपर असा येईल, पेपर तसा येईल. वेगवेगळे युट्यूबर, मी मागे पण सांगितलं होतं की कुठल्याही प्रकारचे
असे यूट्यूब आपण पाहू नका. याचं कारण काय आहे की लाईक आणि याच्या भानगडीमध्ये व्ह्यूजच्या भानगडीमध्ये बरेच लोक अर्थाचा अनर्थ करतात किंवा बऱ्याच चुकीच्या गोष्टी विद्यार्थ्यांमध्ये पसरवायचा प्रयत्न करतात. त्या गोष्टीमध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नसतं. परीक्षा ही नॉर्मलच असते, परीक्षा ही परीक्षेसारखी असते. आणि मागच्या 20 राऊंडमध्ये मी ते सांगत होतो की मागच्या 20 राऊंडमध्ये एकाच दुसरा राऊंड सोडला तर 19 राऊंडमध्ये जेवढं काही टफर आणि टफेस्ट पेपर आपल्याला देता येतील ते सगळे पेपर देण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केलाय. आणि विद्यार्थ्यांचं मला विशेष कौतुक आहे की विद्यार्थ्यांनी सुद्धा कुठल्याही प्रकारची तक्रार न करता या सगळ्या आपण पेपर्सला सामोरे गेलात. एकाच दोन पेपर आम्ही मॉडरेट, एकाच दोन पेपर मॉडरेट पेक्षा थोडेसे कमी याही पद्धतीचे आम्ही घेतलेत, जेणेकरून आपण परत सांगतो की स्पर्धा परीक्षा आहे. आपण सगळं टफच्या अँगलने आपण तयारी करत असताना त्या ठिकाणी जर थोडासा पेपरची लेवल कमी झाली तर त्याही परिस्थितीमध्ये आपल्याला स्थिर राहता आलं पाहिजे, स्टेबल राहता आलं पाहिजे. आपल्याला पेशन्स हे खूप महत्त्वाचे असतात. कारण विद्यार्थी बऱ्याचदा तयारी करत असताना पेशन्स त्या ठिकाणी सोडतात. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, धैर्य सर्वत्र साधनम. त्याचा अर्थच आहे की पेशन्स इज द की टू सक्सेस. पेशन्स इज द की टू सक्सेस. त्याच्यामुळं 3 तास जो विद्यार्थी पेशन्स ठेवून पेपर लिहील तो यशस्वी होईल, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. इव्हन 2024ला नेहा मानेचा जेव्हा भारतात पहिला क्रमांक आला, नंतर एका मुलाखतीत तिनं सांगितलं किंवा अनेक विद्यार्थी जे टॉपर आहेत ते त्यांच्या मुलाखतीत सांगत असतात की आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत कुठेही डायव्हर्ट झालो नाही, कुठेही आम्ही डिस्टर्ब झालो नाही. किंवा कधी कधी आपल्याला थोडा पेपर आपल्या तयारीसारखा आला तर आपण काय होतो तिथं आनंदानं जरा ओव्हर हॅपी होतो. ओव्हर हॅपीनेसमध्ये पण आपण चुका करतो. कधी कधी पेपर थोडासा आपल्या अंदाजापेक्षा वेगळा आला तर कधी कधी आपण काय करतो की मलाच आलाय का, अशा पद्धतीचा विचार करत विद्यार्थी काय करतात, चुका करतात. 2025मध्ये हेच झालं की हॉलमध्ये लिहिणाऱ्या प्रत्येकाला वाटत होतं की पेपर मलाच डिफिकल्ट आलाय. तो सगळ्यांना डिफिकल्ट होत आहे त्यांना माहीत नव्हतं. किंवा कट ऑफ कमी येणार आहे हे त्या ठिकाणी त्यांनी कोणीही विचार केला नाही. काही विद्यार्थ्यांनी पेपर करता करता थोडंसं डिस्टर्ब झाले, पेपर करणं सोडलं. काहींनी विचार केल्यामुळं, अतिविचारामुळं त्यांचं माइंड ब्लॉक होणे ज्याला आपण म्हणतो ते झालं. किंवा इतर काही गोष्टी घडल्या आणि जे साधारण विद्यार्थी होते जे धीरानं पेपरला सामोरे गेले त्यांना खूप चांगलं त्या ठिकाणी यश मिळालं. त्याच्यामुळं ही काळजी सगळ्या विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे. सगळ्या प्रकारचे पेपर तुम्हाला आम्ही घेतलेत, पण जास्ती मागच्या जवळपास 6 महिन्यामध्ये डिफिकल्ट टाईपच्या पेपरचं प्रमाण खूप जास्त घेतलेलं आहे आणि आपण पण ते सगळं चांगलं केलं आहे. त्याच्यामुळं निश्चित त्याचा फायदा आपल्याला उद्याच्या 3 तारखेच्या पेपरमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या पुढचं जे महत्त्वाचं आहे की आता आपण सगळ्यांनी संकल्प केला आहे की मला नक्की डॉक्टर व्हायचं आहे, चांगल्या महाविद्यालयातून चांगल्या गुणांनी व्हायचं आहे. आणि एकदा आपण जर संकल्प केला, संकल्पही बलवान, डिटर्मिनेशन इज मोर पॉवरफुल. जर आपलं डिटर्मिनेशन असलं, आपण पेशन्स ठेवले तर नक्कीच यश त्या ठिकाणी आपल्याला, यशाला आपण गवसणी घातल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आतापासून उगाच परिणामाची चिंता करायची. गीतेमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे, गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन, कर्म करत राहा. आणि त्या ठिकाणी आपण फळाची अपेक्षा करू नये. समस्त मानव जातीसाठी गीतेतून जो संदेश भगवान श्रीकृष्णाने दिला आहे तो आचरणात आणण्यासाठी दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही 3 तास किंवा पुढचे 2-3 दिवस जे काही तुमचं नियमित कर्म आहे ते कर्म केलं पाहिजे. नियमित कर्मामध्ये आपलं जेवण सुद्धा येते हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कारण बरेच विद्यार्थी परीक्षेच्या 2-3 दिवस आधी अभ्यासाच्या प्रयत्नामध्ये त्या ठिकाणी भूकतान विसरून जातात. तर अशा प्रकारची भूकतान न विसरता आपण वेळच्या वेळी जेवण केलं पाहिजे. जे काय आपला ब्रेकफास्ट आहे, जे काही आपलं नियमित आहे दिनचर्या, ती सगळी आपण पाळली पाहिजे. झोप ही अत्यंत महत्त्वाची आहे. बरेच विद्यार्थी परीक्षेच्या आदल्या दिवशी रात्री पण खूप जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात. तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना माझी या माध्यमातून
एक कळकळीची विनंती आहे की आपण व्यवस्थित झोपलं पाहिजे. कारण मेंदूचा जो काही आराम आहे, तो झोप आहे. आपल्याला 3 तारखेला जर आपला मेंदू ॲक्टिव्ह ठेवायचा असेल तर त्याला पुरेशी रेस्ट देणं, पुरेसा आराम देणं गरजेचं आहे. आणि विचार त्या ठिकाणी इव्हन परीक्षेला जात असताना, परीक्षा त्याच्या 2-3 दिवस आधी विद्यार्थी उगाच 2-3 तास आधी विचार करत बसतात की मला हे आठवल का, मला ते जमल का, मला ते सुचल का. ते सगळं सुचत असते. समोर प्रश्न आला की आपोआप उत्तर आपल्या डोक्यातून जनरेट होत असते. त्याच्यामुळं कुठल्याही पद्धतीचं अशा अतिविचार करून आपण आपल्या मेंदूला अजिबात थकवायचं नाही. त्याच्याऐवजी बिलकुल आपण ज्याला आपण रेस्ट म्हणतो किंवा मेडिटेशन म्हणतो, त्यांचं सेंटर थोडंसं लांब असलं, अर्धा तास, 20 मिनटं, 25 मिनटं, त्यांनी आपल्या वाहनामध्ये पण 20 मिनटं अशा पद्धतीचं ध्यान म्हणा, मेडिटेशन म्हणा किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या करून आपलं मन जितकं आपण त्या ठिकाणी फ्रेश ठेवू, स्थिर ठेवू, तितका आपला निकाल नक्कीच चांगला आल्याशिवाय राहणार नाही. या 3-4 प्रकारच्या काळजी आपण या 2-3 दिवसात घ्यायच्यात. शेवटच्या टप्प्यातलं जे आपलं रिव्हिजन आहे त्या बाबतीमध्ये मी मागे सूचना केलेली आहे, त्याच्यामुळं आता परत त्याच्यामध्ये मी काही बोलणार नाही. त्याच्या पुढचं एक महत्त्वाचं जे आहे, आपल्याला माहिती आहे की एक्स्ट्रीम ऊन वाढलेलं आहे. त्याच्यामुळं उन्हापासूनचा बचाव आता आपण शक्यतो घराच्या बाहेर पडतच नाही, त्याच्यामुळे ती काय अडचण शक्यतो येणार नाही. पण त्याचबरोबर इलेक्ट्रिसिटीचा जो काही फेल्युअर आहे, पॉवर कट ऑफचा जो प्रॉब्लेम आहे, त्यामुळं दरवर्षी परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आमच्याकडं किंवा परीक्षा झाल्यानंतर पालकांच्या या पद्धतीच्या काही कॉमेंट्स येतात की सर, परीक्षेच्या आदल्या दिवशी रात्री आमच्या इथे लाईट नव्हती, आमच्या भागात लाईट नव्हती, त्याच्यामुळं आमचा मुलगा किंवा मुलगी त्या ठिकाणी व्यवस्थित झोपू शकले नाहीत. काही विद्यार्थ्यांकडं बॅकअपची सोय असते, काही जे इंडिपेंडेंट रूम करून राहतात, काही हॉस्टेलवरती राहत असतील, त्या सर्व विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना किंवा ज्यांच्याकडं पर्यायी व्यवस्था नाही, त्यांना माझी एक सूचना आहे की आपले जे काही सेंटर्स आहेत 3-4, तर प्रत्येक सेंटरमध्ये आपल्याकडे जनरेटर आहे. आणि परीक्षेच्या आदल्या दिवशी रात्री अशा पद्धतीचा जर काही समस्या उद्भवली तर आपण जनरेटरवरती विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी झोपायची व्यवस्था जी काही शक्य आहे त्या पद्धतीची आपण आपल्या सेंटरवरती करू शकतो. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे आपण विचार न करता निसंकोचपणे आपण आमच्याकडं ते मांडली तर आमचे कोऑर्डिनेटर त्या ठिकाणी आपल्याला सहकार्य करतील. आपला उद्देश जो आहे तो विद्यार्थ्यांची साऊंड स्लीप होणं हा आहे. तशी वेळ येऊ नये यासाठी आपण परमेश्वरचरणी प्रार्थना करू की हे 2-3 दिवस लाईटचा जो सप्लाय आहे तो व्यवस्थित राहिला पाहिजे. पण तरीसुद्धा 2022 मध्ये, 2023 मध्ये काहीतरी एका वर्षी आदल्या दिवशी रात्री प्रचंड वारं, वावदान आणि या गोष्टीमुळं 1 तास, 2 तास, 3 तास इलेक्ट्रिसिटी फेल्युअर झालं होतं. आणि मग विद्यार्थ्यांना रात्री कोणाची अर्धा वेळ झोप झाली नाही, काय आणखी इतर अडचणी आल्या, तर तसं काय आलं तर आपण संपर्क केला, आपल्याकडे जे काही शक्य आहे त्या उपलब्ध परिस्थितीमध्ये आपण विद्यार्थ्यांना जी प्रॉपर रेस्ट मिळायला पाहिजे ती देण्यासाठी आपण प्रयत्न करू. आणि जेणेकरून त्यांचा नेक्स्ट डे पेपर सगळा व्यवस्थित जाईल. तर हे खूप महत्त्वाचं आहे. सेंटर आपण सगळ्यांनी पाहिले असतील. सेंटरच्या बाबतीमध्ये सुद्धा काही लोक थोडा कॅज्युअल अप्रोच घेतात. जसं काही वेळेस काय असतं की वसमत रोड नांदेड किंवा नांदेड रोड वसमत, पूर्णा रोड वसमत, तर आपण काय करतो, पूर्णाच वाचतो आणि पूर्णेला जातो, नंतर कळतं की हे वसमतला आहे. तर अशा पद्धतीचे किंवा एकाच नावाच्या 2-2, 3-3 शाळा सुद्धा असू शकतात. जसं महात्मा फुलेच्या नावाने अनेक शाळा त्या ठिकाणी आहेत, महात्मा गांधींच्या नावाने काही शाळा, एकाच नावाच्या 2-2, 3-3 शाळा किंवा संस्था त्या ठिकाणी असतात. एक एका भागामध्ये असते, एक दुसऱ्या भागामध्ये असते. आणि बऱ्याचदा याच्या आधी असं घडलेलं आहे की विद्यार्थी दुसऱ्या ठिकाणी पोहोचला, ते नशीब चांगलं की आपण थोडं लवकर निघाल्यामुळे या गोष्टी शक्य झाल्या आणि मग ते परत वापस मूळ सेंटरला गेले. पण त्या काळामध्ये विद्यार्थ्याची जी घालमेल होते, जो मानसिक ताणतणाव येतो, तो थोडासा काळजीचा असतो. त्याच्यामुळे आधी इन्शुअर करून घेतलं पाहिजे आपण कशा पद्धतीनं जाणार, त्याचं वाहन वगैरे त्याची सगळी आपण तपासणी करून घेतली पाहिजे. कारण शेवटच्या मुवमेंटला या अडचणी नाही आल्या पाहिजे. त्याच्या पुढचं जे महत्त्वाचं आहे की आता 11 पासून त्यांनी रिपोर्टिंग दिली आहे वेगवेगळ्या माध्यमातून
की ही तपासणी करणार आहेत, ती तपासणी करणार आहेत, तर तरी सुद्धा साधारणतः पेपर 2चा आहे. आपण 12 सव्वा 12 पर्यंत जरी आपण पोहोचलो, अगदी 12:30 पर्यंत जरी पोहोचलो आपण, तरी पण मध्ये आपल्याला एंट्री मिळते. साधारणतः माझ्या मते एंट्री काहीतरी परीक्षेच्या अर्धा तास आधी बंद होत असते, पण इतकं लास्ट मोमेंटपर्यंत आपण रिस्क घेणं हे चुकीचं असते. 1.5 तास आधी आपण सेंटरवर पोहोचल या बेतानं आपण गेलं पाहिजे, जेणेकरून आपला जो वेटिंग पिरियड आहे तो थोडा कमी राहील. जे डॉक्युमेंट्सच्या बाबतीमध्ये मी काही सांगणार नाही, कारण वेगवेगळ्या माध्यमातून ते आपल्यापर्यंत आलं असेल. आता एक शेवटचं जे महत्त्वाचं आहे ते मी सांगतो, की हॉलमध्ये गेल्यानंतर बऱ्याचदा दरवर्षी काही तरी विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये या पण चुका घडतात, की वर्गात गेल्यानंतर वेगवेगळ्या ज्या सूचना आमची न्यूजलेटर देत असतात त्याच्यामध्ये भरत असताना कधी कधी आपला क्रमांक आपण व्यवस्थित लिहिलाय, पण त्याचा जो काही गोल करायचा आहे, बबल करायचा आहे, त्याच्यामध्ये ए च्या ऐवजी आपण बी ला केलं, 1 च्या ऐवजी आपण 2 ला केलं. जनरली 0 स्किप करतात बरेच विद्यार्थी. तर आपण एक तर काळजीपूर्वक भरायचं आहे, पण काळजीपूर्वक भरत असताना सुद्धा चुकून जर काही मायनर त्रुटी झाली तर विद्यार्थी काय करतात, लगेच न्यूजलेटरकडे जातात आणि सांगतात की सर मी ते 0च्या ऐवजी 1 ला गोल केलं. मग त्यांची मानसिकता कशी आहे हे माहीत नसते. त्याच्यामुळं त्यांच्याकडून कधी कधी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना रागवलं जाऊ शकते, किंवा तू तर डॉक्टर होणार आहेस, तुला एवढं साधं भरता येत नाही का, तुला कळत नाही का, आता तुझा पेपरचं नुकसान होऊ शकते, अशा पद्धतीची कधी कधी रिॲक्शन येते आणि मग मुलं खूप डिस्टर्ब होऊन जातात. तर एक तुम्हाला मी सांगतो की एकदा ती तुमची टेक्निकल चूक झाली आहे ना, त्याची काही काळजी करण्याचं कारण नाही. 99.99% ती होत द्यायची नाही, पण चुकून झाली तर मी सांगतोय ते आपण कोणाशी शेअर करायचे नाही. पेपर व्यवस्थित कंप्लीट करायचा. तुमच्या OMRला 4-5 प्रकारच्या चेकलिस्ट असतात, म्हणजे ती OMR, त्याच्यावरती QR कोड, स्कॅनर, अशा बऱ्याच गोष्टी असतात. त्याच्यामुळे तुमची OMR ही काही असं तुम्ही बबल चुकीचं केलंय किंवा स्पेलिंगमध्ये काहीतरी तुमच्या आरच्या ऐवजी पी पडलं, पीच्या ऐवजी आर झालं, तर अशा पद्धतीने काही त्रुटी झाली तर तुमच्या OMRला काहीही अडचण येत नाही. ते प्रॉपर स्कॅन होते. NTA या प्रकारच्या सगळ्या प्रोव्हिजन असतात. अगदीच एखादी टॅली नाही झाली तर ती मॅन्युअली सुद्धा चेक करण्याची प्रोव्हिजन त्या ठिकाणी असते. तुमच्या हॉलची सिरीज असते, त्या हॉलमध्ये जी OMR आहे तिची सिरियल नंबर असतो. त्याच्यामुळं अशी चूक ही काही सगळ्यांकडून होत नसते. 2-4 हॉल, 10 हॉलमध्ये एखाद्या विद्यार्थ्याची होते. त्याच्यामुळे तो विद्यार्थी त्या ठिकाणी इमिजिएट फाइंड आउट होतो आणि त्या ठिकाणी त्याचं ते सगळं प्रॉपर रिझल्ट डिक्लेरेशनपर्यंत केलं जाते. दुसरं महत्त्वाचं आहे, हॉलमध्ये इन्व्हिजिलेटरशी विनाकारण वाद करणे. माझी जागा पाठीमागे, मी पुढे बसू का, पुढे आहे मी मागे बसू का, अशा पद्धतीची त्यांना आपण विनंती करू नये, कारण त्या पद्धतीची परमिशन त्यांना पण नसते. आपण तुमच्या बेंचला थोडंसं बाजूला करणं आहे, किंवा तो काही छोटी मोठी काही टेक्निकल त्याच्यात अडचण असेल तर ती स्टेबल करण्यासाठी, ती फिट करण्यासाठी जर त्याच ठिकाणी उपलब्ध परिस्थितीमध्ये काही मार्ग काढायचा असेल तर अतिशय पोलाईट त्यांच्याशी रिक्वेस्ट करणं आवश्यक आहे. बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी रागात बोलतात, किंवा कधी कधी थोडासा आपला आवाज जरी मोठा असला तरी आपण ती विनंती वजा बोललं तर समोरच्यांना वाटते की बाबा हा विद्यार्थी खूप पोलाईट आहे आणि मग ते योग्य ते तुम्हाला सहकार्य करू शकतात. हे खूप महत्वाचं आहे. हे तुम्ही करत नाही. कधी कधी मुलं रागात येऊन बोलतात आणि मग ते कंटिन्यू तुमच्याकडे ते 3 तास पाहत राहतात. मग आपल्याला परत वाटतं की माझ्याकडेच पाहू लागला. हे एक महत्वाचं आहे की कधी कधी इन्व्हिजिलेटरला आता त्यांनाही 3 तास कटवायचे तर ते वर्गात फिरतात. एखाद्या विद्यार्थ्यापाशी 2-4 मिनिटं थांबले, याचा अर्थ त्यांचा काही उद्देश तुम्हाला डिस्टर्ब करणे नसतो. ते त्यांचं जॉब करत असतात, ड्युटी करत असतात आणि त्यांनाही 3 तास त्या ठिकाणी एका ठिकाणी बसून तर काही शक्य नसते खुर्चीवरती, म्हणून फिरत असतात. त्याच्यामुळं माझ्याच जवळ थांबले, मग माझ्यावर काही डाऊट आहे का, किंवा मग मला डिस्टर्ब झालं, अशा लहान लहान गोष्टीमुळं आपण आपलं लक्ष अजिबात विचलित होऊ द्यायचं नाही. तो त्यांच्या जॉबचा भाग आहे. काही ठिकाणी एखाद्या वेळेस स्क्वॉड पण येतंय, म्हणजे काही वरिष्ठ अधिकारी असतील ते भेटीला येतात, एखाद्याचं आधार कार्ड पाहतात. तर हे पण अपवादात्मक एखाद्या हॉलमध्ये कधीतरी होऊ शकते, एखाद्या विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये होऊ शकते. तर तिथं पण 2 मिनिटं 1 मिनिटाची जी फॉर्मॅलिटी आहे
ते आपण कंप्लीट केली पाहिजे. मोस्टली विद्यार्थ्यांना जनरली कोणी त्या ठिकाणी डिस्टर्ब करत नाही, तरी सुद्धा नाही बाबा म्हणजे काय कसं काय आले ह्या सगळ्या गोष्टींचा विचार त्या ठिकाणी आपण हॉलमध्ये करू नये. हॉलमध्ये फक्त एक आणि एकच, आपण आणि आपला पेपर. एकदा त्या पेपरशी आपली लिंक लागली का मग आपल्याला जगात बाकी काय ठिकाणी काय घडायला हे अजिबात आपण त्याच्यावरती लक्ष दिलं नाही पाहिजे. बिलकुल आपलं पूर्ण ज्याला आपण म्हणतो की आपल्या हृदयामधलं किंवा आपल्या मनातलं मेंदूतलं जे काही आहे ते सगळं पेपरमध्ये आलेलं आहे आणि पेपरमधलं आपल्याला OMR वरती उतरवायचं आहे. एवढंच त्या ठिकाणी आपलं काम असलं पाहिजे. एवढीच समजा आपण तिच्या पेपरशी आपण एकरूप झालो तर मग काही फार फरक पडत नाही. दर एका तासाला किंवा तुम्ही जसं मध्ये जाता, मध्ये गेल्यानंतर तुम्ही साधारणतः 1ला गेले तर 1 ते 2 मध्ये घड्याळ एकदा पाहिलं पाहिजे की पेपर सुरू झाला म्हणजे 2 वाजले का. परत 1 तासानं पाहिलं पाहिजे 3 वाजले का. याचा अर्थ घड्याळ चालू स्थितीमध्ये आहे. त्याच्यामुळं पुढं मग आपण त्याचा पण ताण घ्यायची गरज नाही. ती पण काही अडचण आपल्याला त्या ठिकाणी येत नाही. त्याच्यामुळं विनाकारण लहान लहान गोष्टीला घेऊन पॅनिक होणं, लहान लहान गोष्टीमुळे डिस्टर्ब होणं, हा सगळा कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम आपलं ज्याला आपण काय म्हणतो की नुकसान करणारा असतो. त्याच्यामुळं आपण तो पण टाळला पाहिजे. फक्त एकच आहे, आपण आणि आपला पेपर आणि आपलं वर्किंग हे ठेवलं कुठली अडचण त्या ठिकाणी येत नाही. हॉलमध्ये आणखीन एक सांगतो की तयारी करून आलेले विद्यार्थी खूप कमी असतात. त्याच्यामुळं साधारणतः 50 ते 75% मुलं 1-1.5 तासानंतर त्यांची त्या ठिकाणी बॅटरी डिस्चार्ज होऊ शकते. आणि मग काही काही आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी प्रतिक्रिया येतात. सर माझ्या हॉलमध्ये म्हणे मी एकटीच पेपर करत होते, बाकीचे सगळे बसले होते. मग मला वाटलं की मलाच अवघड चालला की काय की. ते बाकीचे 24 विदाऊट प्रिपरेशनचे होते आणि त्यांनी त्या ठिकाणी 2 तासानंतर त्यांचं कॅपॅसिटी संपून गेली आणि त्यांचं भांडवल संपलं. आता आपण 3 तास करतोय म्हणजे आपल्याकडे भांडवल आहे. त्याच्यामुळं बाजूच्या घटना घडामोडी कोण काय करतंय याच्यावरती विचार करून आपलं नुकसान करणं हे अत्यंत चुकीचं असतंय. कारण आम्ही फार व्हरायटी विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आम्ही ऐकतो. त्याच्यामुळं आपण आपला पेपर पूर्ण 3 तास करणे, शेवटचे 4-5 मिनिटं आधी बबल केलेत की नाही इन्शुअर करणे, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे लास्ट मोमेंटपर्यंत आपण सॉल्विंग करू नये. आपल्या वेळच्या वेळी ज्या काही बबलचं तुमचं प्लॅनिंग आहे जे तुम्ही राऊंडमध्ये केलंय ते सगळं तुम्ही फॉलो केलं पाहिजे. पण माझ्या आजूबाजूचे मी पाहिले नजर मारून आणि 7-8 जण एकदम रिकामे बसले होते आणि मला वाटलं की मलाच अवघड चाललं की काय नाही. अशा पद्धतीनं सुद्धा आपण बिलकुल विचार नाही केला पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. चुकून समजा जर काही OMRच्या मध्ये सुद्धा तुमच्या बबलला सोडून चुकून कुठे एखाद्या वेळेस कधी कधी काय होतं की OMRच्या डाव्या बाजूला OMRच्या जिथं आपलं म्हणजे वर्किंग करायचं नसते तिथे एखाद्या वेळेस आपल्याच हातानं पेनची रेष ओढल्या जाते किंवा OMRच्या मध्ये सुद्धा ज्या ठिकाणी बबल नाहीत त्या ठिकाणी चुकून एखादी रेष, हलकी रेष कधी कधी विद्यार्थ्यांची ओढल्या जाते. कारण मुलं आम्हाला सातत्यानं सांगतात की सर हे असं झालं, तर त्याची सुद्धा काही अडचण येत नाही. हा तुम्ही जर 2 बबल एकदम डार्क केले किंवा जे OMR स्कॅनरमध्ये रीड होतील असे केले तर तरच तिथं अडचण येते. अदरवाईज अशा गोष्टींच्या बाबतीमध्ये काही झाल्यानंतर त्याला आपण देअर इज नो मिनिंग टू क्राय ओव्हर द स्पिल्ट मिल्क, पण त्याचा काही फार नुकसान होत नाही किंवा त्याची काही फार अडचण त्या ठिकाणी येत नाही. म्हणून त्याही पद्धतीचा विचार आपण शक्यतो करायचा नाही. आणि जनरली या मधल्या काळात न्यूजलेटरला जे विद्यार्थी विचारतात मग त्यांची रिॲक्शन ही थोडीशी वेगळी येऊ शकते. म्हणून पेपर पहिले पूर्ण कंप्लीट करा. त्याच्यानंतर जे काही तुमच्या मनामध्ये शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. तर त्याच्यामुळं हे पण एक आपण महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. बाकी तुम्ही सगळ्यांनी खूप जास्त एफर्ट्स घेतलेले आहेत आणि हार्डवर्क ऑलवेज रिपेज. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, उद्यमेन ही सिद्धंती कार्यान्वित मनोरथया. याचा अर्थच आहे की वर्क गेट्स अकम्प्लिश थ्रू एफर्ट्स आणि नॉट जस्ट विशिंग. त्याच्यामुळे तुम्ही पण सगळ्यांनी एफर्ट्स घेतलेत, सगळ्या टीचर्सनी एफर्ट्स घेतलेत, तुमच्या पॅरेंट्सनी एफर्ट्स घेतलेत, तुमच्या कोऑर्डिनेटर्सनी एफर्ट्स घेतलेत, सगळ्या नॉन टीचिंग स्टाफनी एफर्ट्स घेतलेत.
आणि 1ली पासून 12वी पर्यंत आणणाऱ्या प्रत्येक आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक घटकांनी जे शिक्षण प्रक्रियेमध्ये असतील त्या सगळ्यांनी आपल्या उज्ज्वल यशाची कामनाच त्या ठिकाणी केली आहे. त्यामुळं त्याचं निश्चित फळ आपल्याला मिळेल. त्याच्या बाबतीमध्ये आपण काही काळजी करू नये. आणि एक शेवटचं महत्त्वाचं जे की पुढचे 2-3 दिवस जे काही आपल्याला वेगवेगळ्या मित्रांचे म्हणा, नातेवाईकांचे, काही तुमचे JEE मित्र असतील, मैत्रिणी असतील, काही CA करायला गेले असतील किंवा इतर काही शाळेतले मित्रमैत्रिणी असतात, काही आपले नातेवाईक आप्तस्वकीय असतात, काही आपले शेजारी पाजारी असतात की नाही मग चला आता शुभेच्छा द्यायला जाऊ आणि समोरच्यांना भान नसते. ते तास 2 तास सहज गप्पा मारत बसतात. बोलण्यामध्ये एखादं चुकीचं वाक्य किंवा एखादं दडपण वाढवणारं वाक्य त्यांच्या तोंडातून जाऊ शकते. त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या सगळ्या शुभेच्छा त्या आपण पालकांनी स्वीकाराव्यात किंवा शक्यतो टाळल्या तरी काही हरकत नाही. या पद्धतीच्या सगळ्या गोष्टींचं पथ्य त्या ठिकाणी आपण पाळावं आणि पेपर आपण व्यवस्थित पूर्ण करावा. आपल्या सर्वांना आपला ॲलन नांदेड सेंटर, सर्व आमचे सेंटर हेड असतील, आमचे सर्व फॅकल्टी मेंबर असतील, आमचे सर्व टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ असतील, सगळे आमची JEEची आपली टीम असेल, सगळे आपले जे काही त्या ठिकाणी वेल विशर्स आहेत सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा. निश्चित आपला पेपर चांगला जाईल. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू.